आफ्टरनून गाईस. तर कसे आहे तुम्ही? मी खूप दिवसांनी लॉंग ब्लॉग टाकत आहे. काही रिझन्स होते, माझी तब्येत खराब होती. तर आम्ही आज अम्युजमेंट पार्कमध्ये चाललो, तर तुम्ही पण माझ्यासोबत चला. इथे आम्ही अम्युजमेंट पार्कला जाण्यासाठी निघालो आहे. मी, मम्मी, रानू, मम्मीचे पण फ्रेंड्स येणार होते, तर त्यांनी पण आले आहे. अम्युजमेंट पार्कमध्ये यावेळेस ॲनिमल थीम होती. तर स्टार्टिंगलाच वेलकम करायला जाईन गोरिला होता, म्हणजे त्याच्याकडे पाहून एवढी भीती वाटत होती आम्हा सगळ्यांना. तर खूप जास्त आम्ही तिकीट वगैरे सगळं घेऊन घेतलं. हे बघा, हे आहे मम्मी फ्रेंड कृष्णा दादा, ताई सलोनी. इथे मी आम्हाला इथे श्लोक पण भेटला होता. तो मला दाखवत होता की त्यांनी काय काय घेतलं अम्युजमेंट पार्कमध्ये. साई आणि दिदी पण होते सोबत. त्यांनी खूप लवकर आले आणि आम्ही जेव्हा एंट्री घेतली तेव्हा त्यांनी घरी चालले होते. इथे आम्ही अम्युजमेंट पार्कमध्ये एंट्री घेतली. इथे वेलकमसाठी मस्त इथे हत्ती पण होते. अंदर एवढं छान बर्ड्स ॲनिमल थीम होतं यावेळेस. तर बघा किती छान अंदर बर्ड्स होते. पिकॉक, पॅरोट, लव बर्ड, एलिफंट्स, डिअर, रॅबिट असे सगळे प्रकारचे इथं बर्ड्स होते. जे बर्ड आता विलुप्त झाले आहे ते सुद्धा बर्ड यांनी इथे ठेवले होते. खूप मस्त असं यांनी शो केला होता हा. इथे आम्ही अम्युजमेंट पार्कला एंट्री घेतली. इथे खूप सारे स्टॉल्स होते. वेगवेगळ्या प्रकारचे ज्वेलरीज, क्लॉथ, हँडबॅग, मेकअप प्रॉडक्ट्स. इथे मम्मी पण काहीतरी घेत आहे. इथे तर एवढे छान मेकअप प्रॉडक्ट्स होते एकदम रिजनेबल रेटमध्ये. वॉचेस, गॉगल्स, बलून, डेकोरेशनचं पण खूप छान छान असे इथं सामान होतं. हे बघा, तुम्ही पण बघा. गेम्स होते इथे. खूप सारे राईड्स होत्या. आम्ही पण एका राईडमध्ये बसलो होतो. रानू मी बसलो तर सही, पण एवढी भीती वाटत होती बसल्यानंतर. एक राऊंड घेतल्यानंतर काहीच नाही वाटलं आम्हाला, पण स्टार्टिंगला एवढी भीती वाटत होती का खूप जास्त. खाली उतरल्यावर पण चक्कर वगैरे येत होते. खूप मोठी राईड होती ही. इथे फ्रूट पण स्टॉल होते. आम्ही पायनॅपल शेक आणि टोर्नेटो घेतला होता. कॉटन कँडी पण आम्ही घेतली होती. खूप सारे राईड्स होते इथे. आम्ही जास्त काही राईड्समध्ये नाही गेलो. आम्ही गेम पण खेळला, पण जिंकलो. मग खूप टाईम झाला होता, तर आम्ही घरी जायला निघालो. तुम्हाला अम्युजमेंट पार्कचा व्लॉग कसा वाटला कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.